अजितदादा गणितात हुशार आहेत. इंजिनियरलाही लाजवेल असा त्यांचा अभ्यास आहे. अजितदादांबद्दलचे असे अनेक पैलू खुद्द रुपाली चाकणकरांनी सांगितलेत. त्यांनी ट्विट करत अंजली दमानी यांना प्रत्युत्तर दिलं. पण चाकणकरांच्या प्रत्युत्तरावर दमानी यांनी पुन्हा नवीन ट्विट केलं. सोशल मीडियावर रंगलेलं हे वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय ठरतंय. पण या सगळ्यात अजितदादांच्या शिक्षणाचा विषय आला तरी कुठून? रुपाली चाकणकरांनी त्यावर काय लिहिलंय तेच पाहूयात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणावरूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राज्यावर 9.9 लाख कोटींचं कर्ज आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी अजितदादा 10वी पास असल्याचा उल्लेख केला. दमानिया यांच्या याच टीकेवरून रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यात रुपाली चाकणकरांनी लिहिलंय की आदरणीय अजितदादा पवार यांच्या वडिलांचं हृदयविकाराने दुःखद निधन झालं. त्यावेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडलं. त्यामुळे कुणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिसंवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरुवात केली. पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्याबद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात AI वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टिकोनामुळेच. पण 9.9 लाख कोटीचं आत्ताचं महाराष्ट्रावरचं जे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री जे आता आहेत ते 10वी पास आहेत. त्यांना काहीच कळत नाही की त्याची ॲसेट साईड काय, लायबिलिटीज काय. एवढे 9 लाख कोटी आपण परत आणणार कुठून, याची डेट आपण कमी करणार कशी, याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही नसेल. रुपाली चाकणकरांच्या या ट्विटवरून अंजली दमानी यांनी त्यांना तत्काळ प्रत्युत्तर देत रिट्विट केलं. त्यांनी लिहिलंय, मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावं. अर्थ मंत्रालय हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर विषय आहे. यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश 41,285 चौरस किमी आहे आणि महाराष्ट्र 3,07,713 चौरस किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठं आहे. स्वित्झर्लंडची GDP 83,33,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 42,67,000 कोटी आहे. म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता 9,32,000 कोटी आहे. ते कसं कमी होणार? काही ब्लूप्रिंट आहे का? असं ट्विट करत अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकरांना थेट सवाल विचारला. यावरून अजितदादांच्या शिक्षणाचा मुद्दा आता गाजणार आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. अंजली दमानी यांच्या लॉजिकल प्रश्नांवर रुपाली चाकणकरांनी भावनिक उत्तरं दिलीत का, असेही प्रश्न याबाबत विचारले जात आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.